हॅलो हाय नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता जसा आपला दररोज डेलीचा एक बिग बॉसवरती व्हिडिओ चाललेला आहे, तसाच आजचा एक खास एकदम ट्विस्ट आहे बिग बॉसमधला. तर बातमी म्हणजे बिग बॉसमधून आलेली आहे की आता गेल्या आठवड्यापासूनच आपण बघतोय की शनिवारी घरातून बाहेर स्पर्धक जात आहेत आणि रविवारी काहीतरी एक वेगळं नियोजन केलेलं असतं हे ते, किंवा वाईल्ड कार्ड येतात वगैरे. तर ह्या आठवड्यात असं काही होणार नाही, वाईल्ड कार्ड वगैरे येणार नाही. पण ह्या आठवड्यात पण शनिवारीच स्पर्धक घराच्या बाहेर जाणार आहे. तर आत्ता चान्सेस होते की कोण जाईल घराच्या बाहेर. तर आपल्याला असं वाटत होतं की कोण जाणार, सागर किंवा प्राजक्ता, कारण त्यांचा गेम वीक दिसतोय बरं का. म्हणजे ते स्ट्रॉंग इतके दिसत नाहीत आणि वीक दिसतोय. पण ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली का की एकदा भाऊ बोलले होते की नशीब समजा तुमचं, म्हणजे तुम्ही रुचिताला बोलले होते की तुम्ही नॉमिनेशनमध्ये नाही आहेत म्हणून तुम्ही वाचले आहात, नाहीतर. आणि खरं तर म्हणजे खरंच बरं का, जसा बिग बॉस चालू झाला, आता तिच्याशी आपलं वाईट मत नाही आहे किंवा तिच्याशी आपलं वैर नाही आहे किंवा ती रुचिताशी आपलं काहीही नाही आहे. पण तिचं बोलणं किंवा तिचं ते काय म्हणते वागणं, तिचं ते बोलणं सगळ्यांनाच असं, हां ठीक आहे ना, एखाद्याच्यामध्ये अशी क्वालिटी असते की बाबा सहज बोलता बोलता चष्टनी किंवा मस्करीनं काहीतरी शब्द निघून जातात वगैरे. पण तिला प्रत्येक आठवड्यात तिला समज देऊन पण, म्हणजे प्रत्येक आठवड्यात रुचिताला भाऊंनी समज देऊन पण तिला काहीही उपयोग झाला नाही किंवा तिच्यात काही म्हणजे बदलच झालेला दिसत नाही आहे. आणि ह्या आठवड्यात थोडा बदल व्हायला लागला होता. त्यांचं ब्रेकअप झालं नंतर त्यांचं म्हणजे विशालनी तिला सोडून दिली म्हणल्यासारखं. डायरेक्ट तिला तोंडावर सांगितलं की माझं आणि तुझं काही होऊ शकत नाही, नंतर आपलं ब्रेकअप, मी तुला बाहेर काय असेल ते बघू. रुचिता पण बोलली की माझ्या आईवडिलांना म्हणे मी गावाकडे कसं तोंड दाखवू हे ते. नंतर 2 वाईल्ड कार्ड मुली म्हणजे ते संस्कृती आणि रेवा आल्यामुळे विशाल पण त्यांच्याकडे आकर्षित केला जातोय. ह्याच्यावरून संस्कृती पण विशालला बोलली की तुमचं बाहेर दिसतंय ते असं दिसतंय तसं दिसतंय. मग जर त्या दोघांचं चांगलं रिलेशन होतं तर ह्या गोष्टींनी त्यांना फरक नव्हता पडायला पाहिजे होता. जे की विशालनी थोडा बॅकअप घेतला किंवा विशाल बोलला की हां मी रेवाला पटवणार वगैरे. अरे पटवणार हे काय खाऊ आहे का की ते, नाही मी खाऊ घेणार आणि नाही मी घेणारच आणि मला तो पाहिजेच. आणि असं आहे का, ती अनुश्री मागे बोललेली की मला चॉकलेट खायचं आहे मग मी माझ्या हाताने घेऊन खाणार. असं नाही होतं आहे ना की मी रेवाला पटवणार. ठीक आहे भले ते झालं, नंतर रेवाची चावी वगैरे त्याच्यावरून सगळं झालं. पण आपला मेन मुद्दा काय आहे की रुचिता, आणि आज कोण घराबाहेर गेलं, तर आज खरं तर रुचिता घराबाहेर गेलेली आहे. आणि ह्या आठवड्यात रुचिता एलिमिनेट झालेली आहे घराच्या बाहेर. तिला हाकलून दिले बिग बॉसनी. खरं तर हाकलून दिलंच म्हणायला येईल, कारण ह्याच्या अगोदर ती एलिमिनेशनमध्ये ह्याच्यामध्ये नव्हती. एलिमिनेशनच्या टास्कमध्ये तिला नॉमिनेशनमध्ये नव्हती खरं तर ती पहिलं ह्याच्या अगोदर, त्यामुळं ती वाचलेली होती. नाहीतर खरं तर पहिल्यापासूनच ती ज्या अपशब्द वापरत होती किंवा ती ज्या गोष्टी बोलत होती घरामध्ये किंवा ती ज्या गोष्टी करत होती, आणि तिने खरंच अति ओव्हरच केलं. तिला ती चक्कर येऊन पडणं म्हणा किंवा काय, हां चक्कर आले असेल, इमोशनली माणूस अटॅच झाल्यानंतर त्रास होतो, माणसाला राग येतो की समोरचा माणूस असं बोलल्यानंतर की माझं आणि तुझं काही नाही, आजपासून मी जोपर्यंत शोमध्ये तोपर्यंत तुझ्याशी बोलणार नाही वगैरे, असं विशाल तिला बोलला ना. मग असं बोललं म्हणून तिला साहजिक आहे त्याच्यावरती राग येणं किंवा ती काहीतरी रिॲक्ट होणं वगैरे, त्या गोष्टी साहजिक आहेत. पण ती अशा पद्धतीने रिॲक्ट झाली किंवा परत नंतर त्यांनी ती चावीचं जे केलं की संध्याकाळी रात्रीचं ठरवून केलं की तू मी तुझ्या खिशातून काढून घेतो आणि काटा टीमच्यासमोर. अरे तुम्ही एवढं वीक नाही आहेत किंवा तुम्ही एवढं वीक नव्हता की जे की ह्या गोष्टी तुम्हाला ठरवून आणि तुम्ही ह्या आठवड्यात पूर्ण सगळ्या गोष्टी दोघांनी ठरवून केल्या. आणि ठरवून केल्यामुळं तो एक बिग बॉस हा शो स्क्रिप्टेड वाटायला लागला, स्क्रिप्टेड आहे असं वाटायला लागलं. त्यामुळं बिग बॉसला पण, आणि खूप दिवसापासून बिग बॉसला पण रुचिताला बाहेर काढायची होती, पण ती नॉमिनेशनमध्ये नव्हती म्हणून ती वाचत होती. आणि ती पहिल्यांदाच आता नॉमिनेशनमध्ये आली
तर तिला डायरेक्ट तिचा काटा काढला बिग बॉसने. म्हणजे तिला घराबाहेर काढून दिला, हाकलून दिलं, सरळ हाकलून दिल्यासारखंच झालं. म्हणजे तिला बाहेर काढलेलं आहे. आणि रुचिता ह्या आठवड्यात बाहेर आलेली आहे. तर आणि बरंच झालं बरं का एका ह्यानी ती रुचिता. आणि खरं तर बघता म्हणजे गेम वाईज म्हणलं ना तर रुचिता खरं तर स्ट्रॉंग होते बरं का. नंतर तिने तो गेम पण कॅप्टन्सीचा टास्क पण तिने संकेत बरोबर जे काय वागली किंवा संकेतला पूर्ण करून दिला नाही ते. मग तिचं काय आहे ना की खेळ बिघडवायचा. एक तर आपल्याला खेळ तिला खेळता येत नाही, नुसतं बिघडवण्याचं काम करत असते ती. काहीतरी बघूनच माणूस किंवा काहीतरी गोष्टी दिसल्या तेव्हाच बिग बॉसने पण हा डिसिजन घेतला असणार आहे की तिला बाहेर काढायचा. गेममध्ये पण ती एवढी स्ट्रॉंग दिसत नव्हती किंवा गेममध्ये पण ती दिसत नव्हती, फक्त गेम बिघडवण्याचा प्रयत्न करत होती ती. त्यामुळे तिला बाहेर काढलं. आणि हे घरात जे काय फक्त विशाल आणि रुचिता दिसत होती, बाकी कोणी दिसतच नव्हतं. सतत त्या कोपऱ्यात जाऊन त्या बसलेल्या असायचे बोलत किंवा बाल्कनी धरली होती आता त्या दोघांनी. डायरेक्ट उठायचं की सुटायचं बाल्कनीमध्ये जाऊन बसायचं, उठायचं की सुटायचं बाल्कनीमध्ये जाऊन बसायचं. बाल्कनीमध्ये बसणाऱ्यांचं काय हाल झालं होतं माहिती आहे ना, प्राजक्ता आणि करणचं. तर त्यातली पण जोडी फुटली होती. आता हे पण दोघं ह्या 2 आठवड्यात बाल्कनीत जाऊन बसलेले दिसत होते. तर आता ह्यांची पण विशालची आणि जोडी फुटलेली आहे. आणि फायनली म्हणजे त्यांचं सगळं झालेलं आहे. रुचिता घराबाहेर जाते, त्यामुळे त्यांची लव्ह स्टोरी पण तिथंच थांबते आणि त्यांचं सगळं तिथंच थांबते. पण काय खरंच मॅनर्सलेस असल्यासारखं काहीही तुम्ही म्हणा, पण वयामध्ये अंतर बघ, तू काय करायला गेले काय नाही. आणि जेव्हा गावाकडचे लोक असतात ना त्या टायमिंगला गावाकडचे लोक म्हणजे गावाचं खरं तर नाव करायला पाहिजे होतं. तू इतके म्हणजे ती बोलते की मी इतका प्रवास माझा वाईट होता किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे. प्रत्येकजण हा वाईट परिस्थितीतून किंवा प्रत्येकजण हा स्ट्रगल करूनच वरती येतो. जो सक्सेसफुल होतो ना त्याला कधीच कुठलीच गोष्ट हातामध्ये आणून दिली नाही जाते की बाबा नाही तुझी वाईट परिस्थिती होती तर हे धर आणि हे असं कर तसं कर. नाही, म्हणजे कोणीही असू द्या त्याला प्रत्येक गोष्टीत स्ट्रगल करावं लागतो, प्रत्येक गोष्टीत कष्ट करावं लागतं, प्रत्येक गोष्टीत काय म्हणते ते पूर्णपणे जी जान लगा की म्हणजे पूर्ण सगळं लावून, आपली पूर्ण सगळी ताकद लावून ते सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तेव्हा कुठं माणसाला आयुष्यात यश मिळतं किंवा संधी मिळते. आता रुचिताला संधी मिळाली होती पण तिने तिच्या हाताने घालवली. आणि आज 8 आठवडे भाऊ तिला सांगण्याचा आणि रितेश भाऊ सांगण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न करत होते रुचिताला की रुचिता तुमचा गेम सुधारा, तुम्ही वेगळीकडे चाललाय, असं झालं तसं झालं. म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये ते रुचिताला सांगत होते. रुचिताला बदल करण्याची खरं तर गरज होती का. आता जे की अनुश्रीने किंवा तन्वीनं जसा त्यांच्यामध्ये बदल केला की बाबा गेल्या आठवड्यात जरा ती तशी वागली तर लगेच तिची कान उघडणी केली. तर ह्या आठवड्यात तन्वी अप्रतिम, म्हणजे माझे टॉप 3 नावं माझी तर कोणती आहेत, तन्वी, प्रभू आणि राकेश आणि दीपाली ताई, हे 4 नावं माझे टॉपमध्ये आहेत बरं का, टॉप 4मध्ये. आणि राखी पण दिसते टॉप 5 माझ्या म्हणलं तर हे टॉप 5 होते. राखी, राकेश, दीपाली, तन्वी आणि प्रभू, हे 5 नावं माझे टॉप 5मध्ये आहेत. आता पुढं गेम कसा पलटतो नंतर गेम खेळण्यावर पण आहे, लोकांनी वोटिंग करण्यावर आहे किंवा बिग बॉसला कंटेंट देण्यावर पण आहे. पण हे 5 जण मी टॉप 5मध्ये बघते बरं का. खरं तर आता तिथं जागा संकेत घेऊ शकतो असं वाटतंय त्याच्यामधल्या. बाकी त्या दोघी फुसक्या आहेत एकदम. रेवा आणि संस्कृतीचा काहीही गेम नाही आहे. जे काही त्यांनी केलं किंवा जे काही त्या वागल्या ना, अरे गेली चावी तर आता आपल्या चुकीमुळे गेली तर इतकं काय त्याच्या मागं लागायचं किंवा इतकं काय, दिली तर दिली, नाही दिली तर नाही दिली, एवढं करायची गरजच नव्हती की त्याच्या मागं पाठी लागणं आणि त्याला हे करणं. कारण इथं माहिती होतं की कुणालाही चावी भेटली ना की नंतर चावी भेटत नाही. आणि बाहेरून गेम बघून आले होते तरी पण कसे काय चुकले हे, कसे काय ह्यांनी असं केलं हे समजत नाही. मग इथंच ते फुस झाले ना, दुसरं काय म्हणू शकतो आपण. मग
पण तर खरं तर आता जाऊ द्या, सगळं बाकी जाऊ द्या, पण रुचिता घराबाहेर पडलेली आहे. आणि ह्याच्यावरून तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुमचं मत काय आहे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा, की रुचिता घराबाहेर गेली ते चांगलं झालं की वाईट झालं. आता खरं तर ह्या आठवड्यात जरा ती कुठं थोडंफार चांगल्या ट्रॅकला म्हणजे ती बाहेर निघून, ही पण त्यांनी ते स्क्रिप्टेड केल्यासारखं केलं, त्यामुळं तिथं पण त्या गोष्टी गंडलेल्या आहेत बरं का त्यांच्या, की ठरवून सगळ्या गोष्टी त्या दोघांनी केल्या आणि असं दाखवलं की नाही आम्ही काहीच नाही केलं आणि आमचं जे झालं ते म्हणजे गेमचं सांगते बरं का, चावीचं वगैरे जे झालं ते असंच झालं, आम्ही काय केलेलं नाही वगैरे. आणि किती ते नाटक, भांडण करण्याचं नाटक असू द्या, कशाचं नाटक, सतत त्या मिट्या मारणं म्हणा, हे ते नाही आवडलं. म्हणजे कोणालाच, महाराष्ट्रातल्या कोणालाच नाही आवडलेलं आहे. हां, तुम्ही एक चांगली फ्रेंड्स होऊ शकत होता, तुम्ही एक चांगले बहीण भावाचं नातं होऊ शकत होतं, किंवा अशी बरीच नाती होती की जे त्याच्या व्यतिरिक्त होती, त्या म्हणजे प्रेमाच्या व्यतिरिक्त होते, असं तर माझं तर पर्सनली म्हणणं असं आहे. तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की रुचिता बाहेर गेले ते चांगलं झालं, की तिचा गेम आता सुधारत होता, कसं काय वाटत होतं ते तुम्हाला नक्की सांगा. आणि कोण दररोज बिग बॉस हा शो बघताना त्यांनी नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं ते. आणि चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल फक्त तुमच्यासाठीच आहे, म्हणजे तुमचं एंटरटेनमेंट करण्यासाठीच आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. बेल आयकनला प्रेस केला ना की आपला व्हिडिओ पडला की तुम्हाला नोटिफिकेशन नक्की येणार, आणि मग आपला व्हिडिओ तुम्हाला दिसणार. तर व्हिडिओ पण आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.